हॅलो चेक हॅलो चेक 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 हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गावदेवी चषक कोल्हारे आयोजित गावदेवी चषक 2025 पर्व आपण पाहतो. चौथा आणि सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. पहिली मॅच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. श्रीमान मोहाजीवाडी वर्सेस चेंज द गेम वंजारपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड अमोल चव्हाणला तुम्ही पाहता. नुकताच एक बाईक त्याच्या नावावरती राहिली आहे. फटका दर्जेदार होता, परंतु आता त्या क्षेत्रामध्ये इथे मात्र फलंदाज बाद होईल आणि पहिला धक्का लागेल श्री 11 मोहाची वाडी नेरवल या टीमला. सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्यानंतर डॉट बॉल, चांगलं कमबॅक गोलंदाज संकेतचा पण पाहिला आणि आता एक मोठी विकेट प्रस्थापित करत असताना अमोल चव्हाणला मात्र माघारी परतावं लागेल आणि पहिला धक्का या दरम्यान लागला मोहाची वाडी संघाला. याच आठवड्यामधील एक बाईक त्याच्या नावावरती राहिली आहे. आपल्या संपूर्ण करिअर मधील तिसरी बाईक नुकताच बदलापूरच्या स्पर्धेमध्ये त्याने पटकावली आहे. तो अमोल चव्हाण इथे मात्र माघारी परतलाय. 12 वरती लागणारा पहिला धक्का विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणारे करण माळी यांच्या वतीनं. आमचे वंजारपाडचे अत्यंत जवळचे मित्र अनिल माळी त्यांचे मनपूर्वक स्वागत. जर सामना एन्जॉय करत असेल तर चेंज द गेम वंजारपाडा हा संघ आपण पाहतोय. 2 ते 3 वर्षाचा अलीकडचा काळ आपण पाहिला तर त्याच क्रीडानगरीमध्ये BJM ट्रॉफी आपण पाहिलेली होती नाईटची. भरत जगनजी मेहरा असं काहीतरी त्या स्पर्धेचं पण भरतजी मेहरा हे नाव आपण ऐकलं असेल. हो बॅटची कडा मागे चालला. बॉल फाईनला बीट करून इथे रन्स मिळतील 4 आणि या धावा फलकामध्ये ऍड होतात. 16 रन्स 16 धाबा. सलमान भावेश कोलंबो यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. काल ऑन ड्युटी या स्पर्धेचा ते आनंद घेत होते आणि आज स्वतः या ठिकाणी प्रत्यक्षात या स्पर्धेला निरोप देण्यासाठी सुपर संडे मध्ये आज मला असं वाटतं या क्रीडानगरीमध्ये रीग लागेल ती प्रेक्षकांची. 2 षटकार 1 डॉट 1 विकेट 4 या षटकाचं विश्लेषण आहे. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो स्ट्रायकेनला साजिदला तुम्ही पाहतात. डाऊन विकेट. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवासला आपण पाहतो. हा फटका एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल आले. रोशन अडवला हवी दुसरी धाव परंतु नकार दिलाय. सेकंडचा कॉल होता कारण रोशन अढाव जो मात्र नॉन स्ट्राईक गेंडला होता. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू त्याने फेस केला नाही. गुग्गू या नावाने परिचित असलेला खेळाडू. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आणि छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून रोशन अढावकडे नेहमी पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये संघाची धाबसंख्या 17 वरती आहे. 1 बाद 17. अमोल चव्हाण जो मात्र 12 वैयक्तिक या धाबसंख्येवरती बाद झालाय आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम चेंज द गेम वंजारपाडा संघ सुद्धा करणार आहे. भाकरीचा पाडा गावाचं हे मैदान तुम्ही पाहतात. अतिशय सुंदर क्रीडानगरी आहे.
आणि खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेला चौथा दिवस प्रेक्षकांसाठी खास पर्वणी, कारण आज तुम्हाला याच विभागातील मोठमोठे दिग्गज संघ पाहायला मिळतील. कर्जत तालुक्यातील नामांकित संघ ज्यांनी मात्र ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित केलाय असे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलीच मॅच श्री 11 मोहाचीवाडी नेरळ अर्थातच नरेंद्रदादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूरला आपण पाहिलं तर हर्ष 11 श्री 11 परेजी चौधरी यांनी सुद्धा पुरस्कृत केलेला संघ नरेंद्रदादा गोमारे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आज JD 11 या नावाने हा संघ खेळतोय. चर्चा आपण मी पहिल्या नावाची करत होतो, परंतु आता आज JD 11 जयेश डबरे डायरे पुरस्कृत आय थिंक सो ती माहिती आम्हाला मिळते तुम्हाला तमानकडून. स्ट्रायकिंगला फलंदाज साजिद, गोलंदाज आपण पाहतोय विश्वास. हो कबासला आणखीन एक चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे लागले, परंतु अखेर भाग मलका भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार, रन्स मिळतील 4. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय करण बुंडेरे आणि सुमित गोमारे. आज ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. काल अलिबागवरून या मॅचचा आनंद घेत होते. ऑन ड्युटी मनोज गोमारे अलिबागवरून मॅचचा आनंद घेत होते. सुमित सुद्धा ऑन ड्युटी या स्पर्धेचा आनंद घेत होता. हो यावेळेस आपण पाहतोय सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लँक स्ट्रोक, संपर्क नाहीये व्यवस्थित. साजिदला आपण पाहतो या प्रश्नाचं उत्तर साजिदकडे नव्हतं आणि हा डॉट बॉल 4 धावा पहिल्या बॉलवरती वसूल केलं. त्यानंतर आलेला डॉट कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेलं आणि लगेचच कमबॅक करून दाखवलं विश्वासने. समोर खेळणे बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला आपण पाहतोय. थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. धावत संख्या 22 वरती पोहोचली आहे. या सिंगलच्या मदतीने आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला जणू काही माशासारखा तडपडणारा खेळाडू रोशन अडाव आता स्ट्राईक एंडला असेल. पहिला बॉल फेस करण्यासाठी तब्बल 10व्या क्रमांकाचा बॉल या इनिंगचा तो फेस करण्यासाठी सज्ज झालाय. सलामीला येत असताना विश्वास 22 लॉस ऑफ 1 विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेचलेला फटका होता. ऑन द राईज अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. तोपर्यंत मिळते एक सिंगल डाऊन आणि स्वतःचं खातं या ठिकाणी ओपनिंग करत असताना रोशन अडाव, दुसऱ्या बाजूला साजिद. चांगला स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल. नुकताच बदलापूरमध्ये चॅम्पियन ट्रॉफी या संघाने उचलली आहे. बदलापूर गाव चषक 2025. हो यावेळेस लॉंग ऑफला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. वॅकेंड एरिया होती, पूर्णपणे क्षेत्र मोकळं पाहिले. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार, रन्स मिळतील 4. चेज घेऊन वंसारपाडा संघ आणि अर्थात आपण पाहिलं तर पियुष बाबरे यांच्या गावचा तो संघ आहे. लाईन पाहावी लागेल. एसटीज फायर डिलिव्हरी षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला आणि पंच दर्शवतात करण बुंडेरे सारखे षटक क्रमांक 2चा वाजवी खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. संकेत विश्वास ही 2 षटकं आपण पाहिली. संकेतच्या षटकामध्ये आल्या 17. विश्वासने अवघ्या 10 धावा खर्च केला. एक विकेट त्याला मिळाला नाहीये, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा केलेला आहे. 27 धावा 13.50 ही गती पाहायला मिळाली आहे. चांगली मॅच, चांगली फाईट आज प्रत्येक संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमची ऑफिशियल टीम
KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार अँड ऑल टीम ऑफिशियल कॅमेरामॅन त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज कुमार येतात. स्ट्रायकिंगला रोशन. नो बॉल, दो बॉल. आणि आता इथे या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित जी चर्चा अगोदर पंचांसोबत करायला हवी, राईट आर्म राऊंड द विकेट की ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार, या सर्व गोष्टींचा उलगडा या अगोदरच व्हायला हवा. आणि ते पंच अतिशय कटिबद्ध आपण पाहतो. नो बॉल. कदाचित आपण पाहतो सुंदर चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज कुमारचा, परंतु दुर्दैवारित्या त्याला या ठिकाणी दंडित करण्यात आले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड्डूच्या बॅटमधून बॉल सीमा पार हवाई सफर करत असताना ठोकलाय. आणखीन एक षटकार. नक्कीच आपण पाहतो या सीझनचा सुरुवातीचा काळ मोहाची वाडी नेरळ संघाचा थोडासा खडतर राहिलेला आहे, परंतु आता मात्र जो विजय त्यांनी एक मोठा संपादित केला. अमोल चव्हाण जणू काय आता ट्रॅक वरती आलेला आहे. मग व्यावसायिक असो ग्रामीण असो दोन्ही गटामध्ये चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. पेनमध्ये सुद्धा एक जबरदस्त खेळ व्यावसायिक संघ मधून खेळत असताना आपण पाहिलं तर तब्बल 21 बॉल आणि 73 धावांची बहारदार इनिंग त्यांनी साकारली होती. आणि लगेचच दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो फायनल मॅच मध्ये 57 धावा कुठून मात्र बाईकवरती स्वार झालेला खेळाडू आहे बदलापूर नगरीमध्ये. हो, लाईन चेक करावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतायत. अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू होता. इट इज बाईट बॉल आणि एक्स्ट्राची रन ऍड होती. धावांचा विचार केला तर भरपूर प्रचंड वेगाने धावा फ्लाय होतात. 35 धावा 35. हो, यावेळेस आपण पाहतोय थोडासा लेट कटचा फटका आपण पाहतो. स्कोर ऑफ द विकेट. स्पार्क कट करण्याचा प्रयत्न होता हा सुद्धा. आणि अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी बळाला 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. तिसरं षटक प्रगतीपथावर द्या. 5 षटकांची मॅच. लस ग्रीन आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो नॅचरल ग्रीन आउटफील्ड आहे. बॅटची कडा आतली. अष्टीरक्षक पाठीमागे चेंडूला गॅदर करतात आणि इथे झालेत चुका आणि काही गरज नव्हती असा प्रश्न आता निर्माण होईल. अगदी आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या संघांमध्ये आणि या दरम्यान ही सिंगल मिळेल. आंखों आंखों में इशारा करते हुए ये दो बल्लेबाज. 38 षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो कुमार. काही चेंडूंचा खेळ शेष आहे. हो, फुटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईडिश ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला हा बॉल चालला लॉंग द कार्पेट. तोपर्यंत मिळते एक सिंगल. आई गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सलग 4थ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते आणि अतिशय दिमागदार हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक दिवस आहे. आज आपल्याला स्पर्धेचा चॅम्पियन संघ मिळेल. काल खांडस वर्सेस बाकस हा सामना आपण पाहिला. पहिली सेमीफायनल ज्यामध्ये खांडस संघाने बाजी मारली आहे. इथे फलंदाज होईल बाद. लिडिंग एज टॉप एज लागत असताना एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
आज 12 जानेवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता अशा धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता यांच्या जयंती निमित्त सर्वांना या ठिकाणी आपण त्यांना सुद्धा विनम्र सर्वांच्या वतीने अभिवादन करू. पाचच्या दिशेने जाणार आहोत. षटक क्रमांक 4चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल आहे, माफ करा, कुमारचा. हो, सॉफ्ट हँडने आपण पाहतो बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या आपण पाहतो थोडीशी कदाचित त्या ठिकाणी गडबड पाहायला मिळाली. एक्झॅक्टली 2 खेळाडू जणू का एकमेकांवरती आदळ आणि थोडस का होणं, परंतु या ठिकाणी सुखरूपरित्या या ठिकाणी बचावले गेलेत. नॉस्ट्राकिनला फलंदाज. पाण्याची आवश्यकता असेल तर आमचे ड्रिंक्स मॅन मैदानामध्ये येतात. रोशन अडाव धावत संख्या फलकापती. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 40 धावा आहेत. 13.33 ची सरासरी. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये 40 धावा फलकावती आहेत. अगदी आपण पाहिलं तर आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तसेच स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आज 12 जानेवारी आहे. तरुणांना स्फूर्ती देणारा एक चिरंतर झरा. दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी तुम्ही संवाद साधा. तसे केले नाही तर तुम्हाला या जगातील चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी तुम्ही गमावताय असे म्हणणारे आणि असे विचार मांडणारे आपल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती सुद्धा आज असे 12 जानेवारी. त्यांना सुद्धा या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. मागच्या दिशेने जाऊ. षटक क्रमांक 4 मध्ये आपण गोलंदाज चेंज द गेम वंजारपाडा संघाच्या वतीनं विश्वासवरती विश्वास दाखवलाय. ज्या विश्वासने पाबापेचं दुसरं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केला, तोच विश्वास आता बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक कोठातील 4थं षटक घेऊन आलेला आहे. 2200 रुपयात एक धावाली लेगवाईज. हो, ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला मिड विकेटला बॉल चालला. एक सिंगल आली आहे. साजिद आणि त्याच्या साथीनं आदम मुजावर असे 2 खेळाडू आहेत. आज पूर्णपणे पॅक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. JD 11 मोहाचीवाडी नेरळ, यानंतर उत्कर्ष दहिवली आणि शिवशक्ती कडाव. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती राहील काहीतरी चेंजेस आहेत. कडाव च्या जागेवरती दिबा पाटील उमरोली, अतुल यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे. शिवशक्ती कडाव काही कारणास्तव हा संघ पोहोचू शकला नाही आहे, तर दिबा पाटील उमरोली हा संघ या ठिकाणी दाखल होणार आहे. उत्कर्ष दहिवी या संघासमोर तो 2 हात करेल. चला, दोन्ही टीम रिपोर्टिंग करायची आहे. मिड इनिंगला टॉस होणं गरजेचं आहे. या दरम्यान आपण पाहतोय कॉट बिहाइंड फलंदाजाच्या ठिकाणी बाद झाला आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही बाद पाहिली. SERIES-OUT फलंदाज बाद. या ठिकाणी दहशत करायला बघताना तुम्ही
वरती दाखवलेला विश्वास सार्थकी ठरतोय. हो या बेस आपण पाहतो बॅटची कडा आतली लागली आहे. बॉल समोर चाललाय. व्यवस्थित टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. साजिदने त्याला थांबवलंय. मुस्तकीम या खेळाडूला तुम्ही पाहतात. नेरल टीम मध्ये तुम्हाला अण्णा सुद्धा पाहायला मिळतील. कदाचित अमोल चव्हाण यांनी सांगितलं होतं की पहिल्या तिसऱ्या बाईक वरती अण्णाला राहुल आणि मुस्तकीमला बसून स्वार करणार आहेत. कारण अण्णा एक असा खेळाडू की जो मात्र सर्वांच्या अगोदर रेडी असतो. हो ज्या दिवशी मॅच असते परंतु बॉल चाललाय इथे बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार मिळेल बॅटिंग करत असताना साजिदला आणि षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. टीमची टोटल एकंदरीत 47 धावा आहेत. आपण पाहतो या 47 झालेले 4 षटकांमध्ये. चला दोन्ही टीम जास्त वेळ घेऊ नका ही विनंती राहील. आणि आता दिबा पाटील उमरोली आणि उत्कर्ष क्रिकेट संघ दहिवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स कोणी प्रतिनिधी असाल तर आपण सुद्धा रिपोर्टिंग करायची आहे. कारण या षटकानंतर आपला टॉस केला जाईल हे लक्षात असू द्या. काल आपण काही संघ उशिरा दाखल झाले त्यांना पॅनलाइज या ठिकाणी करण्यात आलं. पॅनल्टीच्या स्वरूपात आपण पाहतो त्यांना 2 धाबांची पॅनल्टी सुद्धा देण्यात आली होती. आपण सुद्धा या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कोणत्या संघाला पॅनल्टी लागेल असं आयोजकांना वाटत नाही. परंतु जर जे कृत्य या ठिकाणी आपण कराल उशिरा येण्याचं तर मात्र आयोजकांना ते देणं भागच पडेल हे लक्षात असू द्या. 5व्या क्रमांकाचा षटक गोलंदाज अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. आज दोन्ही संघ आपण पाहिलं तर याच शहराला बिलॉंग करणारे 2 टीम आहेत. चेंज द गेम वंजारपाडा आणि JD11 पोहाची वाडी. हो यावेळेस फटका चांगला आहे. खेचून मारलेला फटका आपण पाहतो. वेट अँड वॉच क्रिकेट पूर्णपणे वेट ट्रान्सफर केलं आणि आता बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. चोपन्न धावा 54. आणि आता साजिद सुद्धा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करतात. अद्यापपर्यंत 4 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. आणि फलंदाज बाद. SIDS फलंदाज बाद असेल. साजिदला परतावा लागेल कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. अगदी आपण पाहतो मुख्य पंचांनी स्वीकारलंय आणि लागणारा JD11 मोहाची वाडी संघाला 4था धक्का. षटकार आला आणि त्यानंतर या ठिकाणी विकेट. चोपन्न धावा 54.
व सन्मान पण जर पाहिलं तर वाईट बॉल अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने 55 या धावसंख्येवरती पोहोचलेला आहे. तो जेडी 11 मोहाची वाडी हा संघ. हो आणखीन एक खरा बॉल. अगदी आपण पाहतो 2 चेंडू खराब टाकलेले त्याच टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि आता अगदी आपण पाहतो अक्षय दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. फुल टॉस आणि इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेईल कॉर्नरला बीट करत सीमा पार. रन्स मिळतील 4. साठ धावा या धावफलकावरती आपण पाहतो. एकंदरीत या चौकाराच्या साह्याने क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि या प्रयत्न त्याने भरपूर चांगले केले. करण त्या ठिकाणी होते. यावेळेस आपण पाहतो मिस्टार्निंग आहे. एक धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धाबेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालेला आणि आता तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपात ही हिसकी धाव होती आणि आता फलंदाज आपण पाहिलं तर तिसऱ्या धाबेसाठी बाद होत. 2 धावा मिळतील. 62. पेक्षा जास्त आपण पहिले 62 धावा. 62. चेंज द गेम. वंसारपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला जेडी 11 मोहाची वाडी या 2 संघांदरम्यान सामना आपण पाहतो. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद आणि शेबट गोड केलाय. चेंज द गेम. वंसारपाडा संघ चला दहिली टीम आपण सुद्धा उपस्थित आहात या टॉस साठी. अतुल या ठिकाणी उपस्थित होतात. दीपा पाटील उमरोली संघाचे संघनायक आणि देहिवली याही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होतात. टॉस आपण करू. रुपेशजी हजारे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. रुपेश दादा हजारे यांना विनंती राहील. आमचे शंकू येतात. स्वागत आहे आपलं. नवीन बॉल आहे ना. हा ठेवून दे.
बॉल फेकायला सांग आणि नवीन बॉल घेते तिकडून. उत्कर्ष दहिवली टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू नको काढू. फील्ड फर्स्ट. एक बॉक्स काढून ठेव त्यातला. फिल्डिंग करण्याचा निर्णय उत्कर्ष दहिवली या टीमच्या वतीने घेण्यात आलेला आहे नेक्स्ट मॅच साठी. आणि आता आपण जाऊया सरळ ऑन गोईंग मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 62 धाबा पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवण्यात आलेले आहेत आणि 63 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते मात्र चेंज द गेम वंजारपाडा या संघासमोर. या ठिकाणी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना करण बाबरी आणि नॉस्टॅकिनला वैभव माळी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ओपनिंग प्लेयर मध्ये 63 धाबांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरली आहे. पहिल्या षटक गोलंदाजीसाठी आपण पाहतो गोलंदाज साजिद JD11 मोहाची वाडी नेरळ या संघाच्या वतीने पहिलं मॅन्डेटरी पाबतीचं षटक असणार आहे. 63 धाबा भले मोठं टार्गेट आहे. चेस करण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. वंजारपाडा संघ सुद्धा एक ताकदीचा संघ आहे या विभागातून आपण पाहतोय आणि तो संघ आता समोर आहे, पाहावं लागेल. सलामीची जोडी सुद्धा दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला करण बाबरी पहिला बॉलला फेस करण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघाला देऊया विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन अँड व्हेरी फर्स्ट बॉल. हो पहिला बॉल यावेळेस फुल टॉसला दिशा दिली आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा पहिला संघर्ष. कंप्लीट झाल्यानंतर आपण डीजे प्ले करा, कारण लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिडानला आपण पाहतोय. इथं सेफ असेल वैभव माळी. कदाचित ही संधी होती. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर धोका होऊ शकला असता या मॅच मध्ये. टॉस्टा केनला व्यवस्थित सुरक्षित पोहोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. 4 धावा आहेत. पहिला चौकार करण बाबरीचा. पियुष बाबरी यांचा संघ नेहमी आम्ही त्यांना सुद्धा खेळताना पाहिलेलं आहे. आज काही कामास्तव या ठिकाणी उपस्थित ते राहू शकले नाही आहेत. ते या मॅचचा आनंद घेत असेल तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस समोर खेळले बॉलर्स बॅक ड्राईव्ह. साजिदचा हा बॉल अत्यंत चांगला आहे. लेफ्ट आर्म सीमर ही गोलंदाजी आहे. डगआउट मध्ये आवाज अजिबात नको प्लीज. खेळाडूंना विनंती आहे आपण अगदी आमच्या ऑफिशियल अपडेटरच्या बाजूला आहात. हो पुन्हा एकदा आपण पाहतो फसवी गोलंदाजी आणि ते सातत्याने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चकमा देणारी गोलंदाजी पाहायला मिळते. साजिद काय या ठिकाणी गोलंदाजी करतात. आपल्यातून स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. पहिला बॉल आपण पाहतो फुलटॉस जणू काही बॅट वरती आला. करण बाबरेच्या तिथे चौकार मिळाला. त्यानंतर हो यावेळेस आपण पाहतोय कवचच्या दिशेने अगदी डीप मध्ये हा चेंडू खेळला होता. तोपर्यंत 2 धावा मिळतात. सहजतेने 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. चौकार आल्यानंतर मात्र थोडासा शांत संयमी खेळ आपण पाहिला आणि या 2 धावा आता मात्र करण बाबरेला मिळतात. 2ने संघाचं धावफलक पुढे सरकते. 62 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले. 63चं आव्हान आहे. हे विसरून मात्र चालणार नाही. प्रति षटकामागे 12 पेक्षा जास्त सरासरी गाठायची आहे.
आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल अगदी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त केवळ 6 धावा आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की सुरुवात दमदार पाहायला मिळेल, चेंज घेईल वंजारपाडा संघाची, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक अप्रतिम राहिलंय. 5 बॉलमध्ये शेवटच्या फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या. 6 धावा, 6 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आदम मुसावर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. यानंतर दिबा पाटील उमरोलीचा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांना फाईट करेल उत्कर्ष दहिवली. या संघाने टॉस नुकताच जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आणि आता आमंत्रण दिले बॅटिंगसाठी ते दिबा पाटील उमरोली संघाला. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज, एकच धाव मिळेल वैभव माळीला. एकने स्ट्राईक रोटेट करतात, सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. कदाचित आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा कमी धावा पाहायला मिळाल्या आणि आता या षटकात पाहावं लागेल. आदम मुसावर हा गोलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला फटका अप्रतिम आपण पाहतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती 9. शांत क्रिकेट, संयमी खेळ मैदानावरती आपण पाहतो. चेंज गेम वंजारपाडा संघाचा जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात मिळू शकली नाहीये. पण ड्राईव्हचा हा फटका अलंग द कार्पेट. रोशन अडाव चेंडूला गॅदर करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे, तिथे मिळेल एक सिंगल डाव. आणि या पहिल्या चौकाराचा करण बाबरेचा अपवाद जर वगळला तर अद्यापर्यंत हात खुले करू दिले जात नाहीयेत फलंदाजांना. 10 धावा, 1-0. आणखीन 53 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर 21 चेंडू बॅलन्स आहेत. वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न आपला गोलंदाजी पाहायला मिळते. आदम मुसाबरची ही खासियत राहिलेली आहे. सातत्याने आपण पाहतो प्रचंड वेग, अचूक टप्पा, नियंत्रण गोलंदाजीमध्ये भरपूर आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, एकच धाव मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती आहे आणि सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहिलं तर पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु सिंगल आणि डबल यापेक्षा जास्त मोठी धावसंख्या मिळू शकत नाहीये. हो, यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाठमोरा स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतील एका टप्प्याखेर आणि आणखीन 2 धावा मिळतात. आदम मुसावर आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा साजिदचा आणि आता आदमचं हे षटक आपण पाहतो. याही षटकामध्ये आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त केवळ 7 धावा, 13 धावा झालेले आहेत. 63 धावांची गरज आहे आणि येणारे 18 बॉल आता विजयासाठी तब्बल 50 धावांची गरज आहे. या बादचं 21 रन आहे, 18 बॉल 50. गावदेवी चषक कोलारी स्पर्धा तुम्ही पाहताय 2025 चौथ्या वर्षात स्पर्धा पदार्पण करते आणि पदार्पण करत असताना आपण पाहिलं तर आजचा शेवटचा आणि 4था दिवस. या सामन्यामध्ये अगदी आपण पाहतो पकड मजबूत करत असताना JD11 मोहाची बाडी या संघाला आपण पाहतो. 18 बॉल 50 लक्ष्य, 21 शिल्लक आहे. अद्यापपर्यंत तरी वर्चस्व गोलंदाजांचं राहिलेलं आहे. पाहावं लागेल चेंज गेम वंजारपाडा संघ किती बदल करेल या सामन्यामध्ये.
नावामध्ये चेंज गेम आहे. इथून मात्र हा खेळ त्यांना बदलावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. 18 बॉल 50ची गरज. सलामीची जोडी करण बाबरे, वैभव माळी, दोन्ही नावं भरपूर मोठी आहेत. खेळ सुद्धा चांगला करावा लागेल. यावेळेस आपण पाहतो खोलवर टप्पाचा बॉल नॉन साईडला एकच सामनेल. वैभव माळीला सुद्धा या ठिकाणी अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज साजिद करतात. पहिल्या षटकामध्ये पापपलीचं अवघ्या 6 धावांचं इकॉनॉमिकल षटक राहिलंय. त्याच गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेल्या अमोल चव्हाण आपण पाहतोय, जो संघाचा सर सेनापती आहे. हो, क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. बॅटिंग करत असताना चेंज गेम. 1-0 संघाला फलंदाज बाद. मधल्या चॅटमध्ये संकेत बाबरेला तुम्ही पाहतात. अत्यंत चांगला क्रिकेटर आहे आणि आता पदरामध्ये दाखल होत असताना स्ट्राईक येईलला 14 रन्स. हो, यावेळेस आपण पाहतोय मागे चालला बॉल आणि आता शेवटच्या क्षणाला या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहतोय आणि या 2 धावा मिळतील संकेत बाबरेला. 18 बॉल 50 धावांची गरज आहे आणि आता समीकरण पुढे चाललंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर एक विकेट आपण पाहतो. करण बाबरे बाद झाला. संकेत बाबरे मैदानामध्ये आला. 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय. यावेळेस धमाकेदार षटकार. पण साजिदचा पहिल्या षटकामध्ये पहिला फुलटॉस होता, तिथे करण बाबरेने चौकार मारला. यानंतर हा बॉल फुलटॉस पाहायला मिळाला, तिथे षटकार मारलाय तो संकेत बाबरेने. संघर्षाला सुरुवात झाली आहे. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अलॉंग द कार्पेट. शतक सज्ज तिथे पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने सुद्धा आपण पाहिलं तर धाबा संख्येला आकार देण्याचा प्रयत्न. एखादा मोठा फटका, चौकार षटकार पुरुष एकदा वापसी मिळवून देईल. चेंज द गेम. वंचाळ परत संघाला नावामध्ये चेंज आहे आणि इथून काहीतरी बदल त्यांना करावा लागेल असा प्रयत्न आता मैदानावरती संकेत आणि त्याच्या साथीनं वैभव माळी सुद्धा करतील. हो, फटका चांगला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॅच. राहुल येतात. 1 विकेट डाऊन आणि आणखीन एकदा कारागर असताना टीम चेंज गेम. 1-0 संघाला फलंदाज संकेत बाबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. फोरच्या पोझिशनला गोलंदाज अमोल चव्हाण. एक
बेन सिमर हा सुद्धा गोलंदाज आहे. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बारिश लॉंग ऑफला आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. एकच धाव आली आहे. संकेत आवाज येतो चांगला इकडं. 12 बॉल 39 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. त्यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल चाललाय. आता मुजावर आहे त्या ठिकाणी बरेल एक सिंगल धाव. एक धावेने काही फरक पडणार नाही आहे JD 11 वहाची वाडी नेरळ टीमला. फरक पडेल फक्त बॅटिंग करत असताना चेंज द गेम. वंजारपाडा सगळ्याला 2 धावा अद्यापपर्यंत 2 बॉल वरती खर्च करण्यात आलेले आहेत. 12 बॉल 39 समीकरण असताना हो फटका चांगलाय बनवला हा स्ट्रोक. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना वंजारपाडा संघाला मिळतील धावा 4. चौकार आला आणि या चौकाराने टोटल मध्ये भर पडते. 30 धावा फलकावत आहेत. फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक. इथे आपण पाहतो लॉंग ऑफला झोल टिपण्यात आलेला आहे. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल टीम वंजारपाडा संघाला. फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन स्विंग अँड मिस. नॅशनल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. राऊंड विकेटने टाकत असताना अमोल चव्हाण हो लाईन आता मात्र मिस करतायत. सिरीज वाईड बॉल कारण लेग स्टिकला सोडून जाणारा हा चेंडू होता. दाबत संख्येला फलकावरती 1 ने पुढे सरकते. 63 धावांची गरज आहे आणि आणखीन आपण पाहिलं तर आता 32 धावा बनवायचे आहेत. हो हा सुद्धा डॉट बॉल आलेला आणि आता टीमची टोटल आपण पाहतो 31 वरती 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. गेम बॅट्स यात्रेकडे आता सामना थोडस कठीण बनत चाललेला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 39 ची गरज होती आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आता या षटकामध्ये एकंदरीत 30 पेक्षा जास्त धावांची गरज होती परंतु आता डॉट बॉल तुझी या मॅचचं अगदी आपण पाहिलं तर इक्वेशन फार कठीण झालंय. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये. डॉट बॉल
चला तर जास्त वेळ या ठिकाणी आपण पाहतो, आवाज करू नका. लक्षात असू द्या बंजारपाडा टीम, कारण आता या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाज बाद. मुंडेरे आणि सुमित गोमारे यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सर्व स्वयंसेवकांसाठी लक्षात असू द्या. तर सामना जिंकला या ठिकाणी JD 11 मोहाची वाडी नेरळ या संघाने आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम चेंज द गेम. वंजारपाडा बी जमातचा मानदमाच्यामध्ये नो डाऊट ज्याने 12 चेंडूमध्ये 26 धावांची इनिंग साकारली आहे आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने मिळवला असा साजिद ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला साजिद आपण या मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आणि एक आकर्षक टी शर्ट सुद्धा देण्यात येईल. चला साजिद आपण या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येईल. सूरज हजारे यांच्या शुभ असं आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. विनायक गवळी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला साजिद या आपण आकर्षक टी शर्ट कुमार मोरे आणि ऋतिक डांगरे यांच्या वतीने ती टी शर्ट आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आयोजक कमिटीच्या वतीने देण्यात येईल आणि हा विशेष सन्मान आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय.